दिल्लीमधील कथित मद्य घोटाळा प्रकरणी आता अरविंद केजरीवालांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। केजरीवालांना तिहार जेलमध्ये नेलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे। अधिकची माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय मोठी अपडेट, अरविंद केजरीवालांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, तपशील। केजरीवाल यांची आज ईडीची कस्टडी संपलेली होती, त्यानंतर यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। ईडीच्या वतीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कस्टडीची मागणी करण्यात आली होती। त्यांचं म्हणणं असं होतं की केजरीवाल हे आम्हाला चौकशीमध्ये सहकार्य करत नाहीये। त्यांचं असं म्हणणं होतं की विजय नायर हा केजरीवाल म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करत नव्हता, तर आतिशी यांना रिपोर्ट करत होता। तरी यामुळे सातत्यानं केजरीवाल यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि केजरीवाल यांनी त्यांच्या फोनचा पासवर्ड दिलेला नाहीये। या सगळ्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की त्यांची ईडी कस्टडी द्यावी, मात्र न्यायालयाने जे आहे त्यांना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि आता केजरीवाल यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमुळे कारागृहात होणार आहे। यामध्ये ते ईडी कस्टडीमध्ये होते। आता या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक राजकीय रंग दिला जात आहे, मात्र केजरीवाल यांना पुढील काही दिवस आता तुरुंगात काढावे लागतील हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आता 15 एप्रिल पर्यंत केजरीवाल यांना कारागृहात राहावं लागेल। मात्र या सगळ्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर केजरीवाल यांच्या वकिलाच्या वतीनं नक्की शिवाजी असे जोडले रहा आपल्या सोबत। आपचे नेते धनंजय शिंदे जी आहेत। धनंजय शिंदे जी नमस्कार। अरविंद केजरीवालांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, 15 एप्रिल पर्यंत तुमची प्रतिक्रिया? हो, आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचं सन्मान ठेवतो, पालन करतो। न्यायालयास अरविंदजींनी विनंती केलेली की त्यांना वाचण्यासाठी पुस्तकं, औषधं आणि डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे सगळ्या गोष्टी मिळाव्यात, तर न्यायालयाने ते सुद्धा मान्य केलेले आहे। आमचा आदर्श हा सरदार भगतसिंग आहे, ज्याने देशासाठी स्वतःचं आयुष्य दिलं। अरविंदजी हा विचार आहे, त्यामुळे कालची जी रामलीला मैदानात जी रॅली झाली त्याच्यात या निमित्ताने इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष खंबीरपणे माननीय सुनीता केजरीवालजी आणि मिसेस सोरेन यांच्या मागे उभे राहिलेले आहेत। त्यामुळे इंडिया आघाडीचे सर्व नेते नव्हे तर संपूर्ण देशभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ह्या देशातली जनता ही अरविंदजींच्या सोबत उभी राहिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये एक नवीन इतिहास घडवला जाईल आणि फॅसिस्ट मोदी सरकारला चारी मुंड्यात चित करून ही शेवटची जी काही आता म्हणतात ना की विनाशकाले विपरीत बुद्धीची जी प्रक्रिया चाललेली आहे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची, तर यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अरविंदजींना ज्या पद्धतीने त्रास दिला जातो सरकारी यंत्रणेकडनं, त्याच्यामुळे जे भारावलेले कार्यकर्ते आहेत, देशातील जनता आहे, ती यांना पूर्णपणे समूळ म्हणजे यांचा पराभव करेल भारतीय जनता पक्षाचा आणि देशाच्या नवीन इतिहासाला सुरुवात होईल अशी आम्हा सगळ्यांना खात्री आहे। धनंजयजी, पण निवडणुका तोंडावर आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यात सुद्धा अरविंद केजरीवालांना अजूनही दिलासा मिळत नाहीये। तुमची भूमिका काय असेल आता? बघा, अरविंद केजरीवाल ही एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे आणि कालच्या रामलीलाच्या रॅलीला तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यात ज्या पद्धतीने जनतेचा प्रतिसाद मिळालेला आहे, म्हणजे रामलीला मैदानाची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 4 पट लोक बाहेर होती। त्यामुळे देशातील जनतेपर्यंत अरविंदजींचा विचार पोहोचलेला आहे आणि या विचारावरती प्रत्येक देशातला नागरिक, केजरीवाल, मी सुद्धा अरविंद केजरीवाल या विचाराने जर काम केलं तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने ह्या निवडणुका लढतील, त्यांचे सर्व नेते मंडळी तुम्ही कालपासून बघितले असतील, त्यांचे राष्ट्रीय नेत्यापासून ते राज्य पातळीवरचे नेते विसरलेले आहेत, त्यांचे ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येत आहेत तर हे हादरलेले आहेत। त्याच्यामुळे अरविंद केजरीवाल हा विचार आता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे। आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचं सन्मान ठेवतो आणि न्यायालयात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल या संदर्भात, कारण कुठचाही पुरावा नाहीये या संपूर्ण प्रकरणामध्ये। तुम्हाला माहिती आहे की इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांना उचलून ईडीच्या, सीबीआयच्या, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून त्यांना सरळ जेलमध्ये टाकवायचं, कंसाने सुद्धा श्रीकृष्णाला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केलेलाच ना। आपण जर पुराणाकडे बघितलं तर देवांना सुद्धा राक्षसांनी जेलमध्ये टाकलेलं, बंदिवान केलेलं। आत्ताची परिस्थिती तशा पद्धतीची आहे। अधर्म प्रवृत्ती ज्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या, त्यांच्या माध्यमातून विरोधकांना जे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने चाललेले आहेत तर त्यांना तुम्ही जर जेलमध्ये टाकत असाल
तर या देशाचा जो हजारो वर्षांचा इतिहास आहे त्याची पुनरावृत्ती होईल, विजय हा सत्याचा होईल आणि हे जे काही आता सैतानी प्रवृत्तीचं जे सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांचे सगळे नेते, त्यांचा समूळ या पद्धतीने पराभव होईल त्याची ही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अरविंदजींच्या जेलमध्ये जाण्यामुळे अरविंदजींचा प्रचार जो आहे तो एक विचार जो आहे तो अधिकाधिक प्रबळ होत चाललेला आहे आणि संपूर्ण देशभरातली जनता भारावलेली आहे. कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावरती विश्वास आहे आणि आम्हाला संविधान शाबूत ठेवायचं या देशातलं. त्यामुळे देशातली जनता अधिक जागरूक होईल या घटनेमुळे आणि इंडिया आघाडीला अजून मोठ्या प्रमाणात ताकद मिळेल. प्रत्येक कार्यकर्ता प्राणपणाने ही लोकशाहीची लढाई लढेल आणि देशाचं संविधान वाचवेल. नक्कीच धनंजयजी, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्या संदर्भात. तर आपचे नेते धनंजय शिंदे आपल्याशी बातचीत करत होते.